मित्रहो, गेल्या काही महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलिनीकरण होण्याच्या चर्चा सतत होत होत्या आणि मग त्यामुळं अनेक आमदार सुद्धा संभ्रमावस्थेत होते की नक्की होणार आहे तरी काय. आणि त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण होणार आहे की नाही याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्टपणे मांडावी अशी मागणी बैठकीमध्ये केली. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही असं या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पण बघा, या बैठकीला शरद पवार यांचीही उपस्थिती होती, मात्र त्यांनी या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांच्या समोर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरणाची नाकारण्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळं विलिनीकरणाचा हा विषय सध्या तरी बाजूला पडला आहे असं दिसतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील तब्बल 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही नव्याने सुरू झाल्या. राष्ट्रवादीचं विलिनीकरण रोखणारे खलनायक कोण होते याची आता रोहित पवार यांनी थेट नावही घेतलेली आहे. विलिनीकरणाची चर्चा आता थंड पडली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेते सरकारच्या विरोधामध्ये फारसे आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. तुम्ही एकटे सोडले तर इतर नेते सरकारवर तीव्र टीका करतानाही दिसत नाहीत. त्यामुळं लोकांना अजूनही वाटतं की मागच्या दारानं चर्चा सुरू आहे. समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए सोबत गेला तर तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला गेला आणि यावेळी रोहित पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं, जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीए सोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेन, इतर पर्याय निवडेन, पण भाजपा सोबत जाणार नाही. इतर पर्याय म्हणजे मग कोणता पर्याय? तुम्ही काँग्रेस सोबत जाणार आहात का असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा त्यांनी त्याचं थेट उत्तर देणं टाळलं आणि म्हणाले, मी बघेन, दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपा सोबत मात्र जाणार नाही. बघा, रोहित पवार हे सध्या शरद पवार पक्षातील आक्रमक आणि एक सक्रिय युवा नेत्यापैकी एक मानले जातात. त्यांचं हे विधान पक्षातील अंतर्गत मतभेद आणि भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत एक वेगळं संकेतही देऊन गेलेले आहे. जर विलिनीकरणाचा मुद्दा पूर्णपणे संपुष्टातच आलेला असेल तर रोहित पवार यांनी अशी विधानं करण्याची मुळात गरजच नव्हती. तरीही त्यांनी शरद पवार यांना सोडून जाण्याचे संकेत कशासाठी दिले? अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काही घडतंय का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आणि संभ्रमावस्था पुन्हा एकदा नव्याने निर्माण झाली. त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षामध्ये आगामी काळात काय घडतंय हे पाहणं नक्की औत्सुक्याचं असणार आहे. पाहूया पुढे काय काय होतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.